पोलिसांनीच केलं कुटुंबाचं अपहरण, 5 लाखांच्या खंडणीची मागणी. ज्यांच्यावर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावरच अपहरण आणि खंडणीचा आरोप. पुण्यातील या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनीच एका कुटुंबाचे अपहरण करून तब्बल 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर रिपोर्ट. पुण्यातील विमान नगर परिसरात राहणारे भूषित शर्मा आणि त्यांचे मित्र मोहम्मद हे कुटुंबासह 5 जुलै रोजी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. दुपारी 2च्या सुमारास कामशेत परिसरात त्यांची कार काही जणांनी अडवली. स्वतःला पोलीस असल्याचे सांगत त्यांनी गाडीत ड्रग्ज असल्याचा आरोप केला आणि संपूर्ण कुटुंबाला ताब्यात घेतले. यानंतर या कुटुंबाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत तब्बल 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे कुटुंबीय पूर्णपणे घाबरले होते. मात्र या कुटुंबातील एका चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. मुलाने आपल्या स्मार्ट वॉचच्या मदतीने नातेवाईकांना गुप्त संदेश पाठवला आणि आपण अडचणीत असल्याची माहिती दिली. मेसेज मिळताच नातेवाईकांनी तातडीने पिंपरी चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि धक्कादायक सत्य समोर आले. या संपूर्ण प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस दलाशी संबंधित 6 जणांचा सहभाग असल्याचे उघड झाले. त्यापैकी 3 जण पोलीस कर्मचारी तर 3 जण ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी कार्यरत वॉर्डन असल्याची माहिती समोर आली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की 6 पैकी 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जनतेचे संरक्षण करणाऱ्या यंत्रणेमधील काही लोकांवरच अपहरण आणि खंडणीसारखे गंभीर आरोप होत असतील तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा कोणावर? या आरोपींवर नेमकी कोणती कायदेशीर कारवाई होणार? यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत का? याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.